झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळे शहरातील सेवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आज शुक्रवारी 13 मार्च रोजी दुपारच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. हॉस्पिटलमधील सफाई कर्मचारी सुनील वाघ याने प्रशासकीय अधिकारी राजेंद्र डेहरे आणि ओटीतील ब्रदर महेंद्र बोरसे यांच्यावर चाकूने हल्ला केल्याने दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सुनील वाघ हा दुपारच्या सुमारास हॉस्पिटल परिसरात थकीत पगाराच्या मागणीवरून मोठ्याने आरडाओरडा करीत होता. यावेळी प्रशासकीय अधिकारी राजेंद्र ढेरे आणि ओटीतील ब्रदर महेंद्र बोरसे यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र संतापाच्या भरात सुनील वाघ याने आपल्या जवळील चाकू काढून दोघांच्या मानेवर वार केले. या हल्ल्यात दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सेवा हॉस्पिटलमध्ये आज 12 वाजेच्या सुमारास माझा भाऊ राजेंद्र डेरे तिथे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणून काम करत असताना ते वाघ नावाच्या एका कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असलेल्या वार्ड बॉयनी त्याच्यावर चाकूने हल्ला केला व 2 जण जबरदस्त जखमी झाले त्याच्यामध्ये आणि गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना ICUमध्ये ॲडमिट करून त्यांच्यावर उपचार चालू असून ही जी घटना घडली ती एकदम चुकीची घडलेली आहे. याच्यासाठी आता ते तर आम्ही तक्रार वगैरे पण आता दिलेली आहे, तर याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. आणि घटनेची माहिती मिळताच धुळे शहर पोलीस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि संशयित आरोपी सुनील वाघ याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.